माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय गणित नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्यांचा संच अथवा समूह. आपल्याला या ठिकाणी एक संच दिसतोय, त्यामध्ये संख्या आहेत 1 2 3 4 5 अशा अनंत मोजता येणाऱ्या संख्यांच्या संचाला आपण नैसर्गिक संख्यांचा संच म्हणतो. आता पुढे बघा, पूर्ण संख्यांचा संच किंवा समूह आपल्या समोर दिसतोय. यामध्ये वरील नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश करून तयार झालेल्या संख्यांच्या संचाला पूर्ण संख्येचा संच म्हणतात. यामध्ये शून्य ऍड केलेला असतो. पुढे बघूया पूर्णांक संख्यांचा संच अथवा समूह. या ठिकाणी तुम्हाला ऋण संख्या सुद्धा दिसत आहेत. म्हणजेच पूर्ण संख्यांच्या संचामध्ये ऋण संख्या मिळवल्या किंवा त्याचा समावेश केला तर मिळणाऱ्या संख्यांच्या समूहाला आपण पूर्णांक संख्यांचा संच म्हणतो. या ठिकाणी अनंत अशा ऋण संख्या, शून्य आणि अनंत अशा धनसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, संख्यांच्या संचाची निर्मिती कशी झाली ते आपण समजून घेऊया. सुरुवातीला मोजता येणाऱ्या संख्यांचा संच विकसित झाला, त्याला नैसर्गिक संख्यांचा संच असं नाव दिलं. संच निर्मिती, विशेषतः संख्यांची संच निर्मिती ही गणिती क्रियेचं उत्तर त्या संख्येमध्ये असावं असा ॲडव्हान्स किंवा प्रगत संच तयार करणं हे गणितज्ञांचं काम होतं. त्या अनुषंगाने नवीन नवीन संच या ठिकाणी तयार होत गेले. आता बघा, जेव्हा गणिती क्रिया करताना आता आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतंय की आपण बेरजेची क्रिया घेतली नैसर्गिक संख्या समूहात, तर 3 अधिक 4 या गणिती क्रियेचं उत्तर 7 आहे आणि 7 हा या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये आपल्याला दिसतो. तसंच 1 अधिक 2 हे गणिती क्रियेचं उत्तर 3 या ठिकाणी सुद्धा दिसत आहे, बरोबर. परंतु जेव्हा 4 वजा 4 ह्या वजाबाकी क्रियेचं उत्तर मात्र 0 येतं, हे 0 हा संख्या या ठिकाणी नाही. म्हणून जेव्हा शून्याचा शोध लागल्यानंतर नवीन संच तयार झाला, त्या संचामध्ये 0 ऍड करून नैसर्गिक संख्या ठेवण्यात आल्या आणि अशा पद्धतीने हा पूर्ण संख्यांचा संच तयार झाला. त्याला कॅपिटल W अक्षराने दर्शवण्यात आलं. पण पुढेही समस्या निर्माण झाल्या. जेव्हा 4 वजा 1 या गणिती वजाबाकी क्रियेचं उत्तर 3 येतंय, ते 3 ही संख्या या संचात दिसते आहे. परंतु 4 वजा 5 या संख्येचं उत्तर येत आहे वजा 1, परंतु वजा 1 ही संख्या या ठिकाणी दिसत नाही. मग ऋण संख्यांचा सुद्धा समावेश या संचांमध्ये असावा आणि म्हणून त्यांनी पुढचा संच निर्मिती केला. त्यामध्ये सर्व ऋण संख्या ऍड केल्यात, वजा 2 वजा 1 आणि 0 आणि सर्व धनसंख्या. म्हणजे थोडक्यात पुढचा जो आपला पूर्ण संख्येचा संच आहे त्यामध्ये ऋण संख्या त्यांनी ऍड केल्या. अशा पद्धतीने नवीन पूर्णांक संख्यांचा संच आपल्याला तयार होताना दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो, यापुढे आपल्याला परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या अशा संचांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या संचांची निर्मितीचं कारण असं आहे, गणितज्ञांचं ठरवलं की असा संच विकसित करायचा किंवा तयार करायचा की त्याच्या प्रत्येक गणिती क्रियेचं उत्तर त्या संचामध्ये असावं. या प्रयत्नापोटी आपल्याला अनेक नवनवीन संख्यांचे संच तयार झालेले दिसतात. ते ॲडव्हान्स संच आपण पुढच्या भागात शिकणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील स्पष्टीकरणावरून आपण काय शिकलो, तर नैसर्गिक संख्यांचा संच समूह म्हणजे 1 2 3 4 5 अशा अनंत मोजता येणाऱ्या या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. नंतर हा नैसर्गिक संख्याचा संच हा इंग्रजीतील कॅपिटल N या अक्षराने दर्शवतात. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. पूर्ण संख्येचा संच अथवा समूह. 0 या संख्येचा नैसर्गिक संख्यांच्या समूहात समावेश करून मिळणाऱ्या संख्यांच्या समूहास आपण पूर्ण संख्येचा संच किंवा समूह म्हणतो. हा संच W या इंग्रजी कॅपिटल अक्षराने दाखवतात. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. पूर्णांक संख्यांचा संच अथवा समूह. समोर आपल्याला त्याचे घटक दिसत आहेत. पूर्णांक संख्या म्हणजे ऋण संख्यांचा पूर्ण संख्यांच्या समूहात समावेश करून मिळणाऱ्या संख्यांच्या समूहाला आपण
पूर्णांक संख्या असे म्हणतो. थोडक्यात यामध्ये शून्य, धनसंख्या आणि ऋणसंख्या यांचा समावेश असतो. आणि पूर्णांक संख्याचा संच हा इंग्रजीतील कॅपिटल आय या अक्षराने दाखवतात. -1 ही सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे, तर सर्वात लहान पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही. पुढचा प्रश्न बघूया. एकूण 3 अंकी धन पूर्णांक संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणास प्रश्न विचारला आहे 3 अंकी धनसंख्या आणि त्या सुद्धा कशा पाहिजे आपल्याला? पूर्णांक धनसंख्या पाहिजे आहे. बघूया. आता जर का आपण विचारला, त्या ठिकाणी प्रश्न जर पाहिला तर आपल्याला विचारला आहे धन पूर्णांक संख्या आणि ती किती? 3 अंकी. ओके. आता 1 अंकी धन पूर्णांक संख्या आपण बघूया. 1 अंकी धन पूर्णांक संख्या तुम्हाला माहिती आहे 1, 2, 3 याप्रमाणे पाहिलं तर आपण 1 अंकी म्हणतो, तर 9 पर्यंत म्हटलं तर 9 संख्या येतील. हे 1 अंकी आहे. 2 अंक जर पाहिले, 2 अंकी संख्या जर विचारात घेतल्या तर 2 अंकी संख्या कुठून सुरुवात होणार? 2 अंकी संख्येची तर तिपासून सुरू होणार तुमची 10 पासून. बघा, 10 पासून सुरुवात होणार, 11, 12, 13 याप्रमाणे करत करत 90, 91, 92 आणि शेवटी 99 अशा पद्धतीने आपल्याला ह्या 2 अंकी संख्या मिळतील. परंतु 99ची पुढची संख्या आहे 100. 100 ही 3 अंकी संख्या आहे. ओके. म्हणून 2 अंकी धनपूर्णांक संख्या किती येतील तुमच्या? त्या येतील 90. याप्रमाणेच मग 3 अंकी धनपूर्णांक संख्या किती येतील तुमच्या आता लक्षात आलं असेल. बघा, 1 अंकी किती आहे? 9. 2 अंकी किती आहेत? 90. तर 3 अंकी धनपूर्णांक संख्या येतील 900. म्हणून तुमचं पर्यायामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला जर का विचारलं 4 अंकी धनपूर्णांक संख्या, तर 4 अंकी धनपूर्णांक संख्या किती येतील? बघा 9, 90, 900 तर इथे किती येणार? 9000. अशा पद्धतीने आपल्याला 5 अंकी 6 अंकी या पद्धतीने या 9 वर आपल्याला 0 ॲड करून उत्तर सांगता येतं. हे शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शॉर्टकट पद्धतीने सांगता येतं. पुढचा प्रश्न बघूया. पूर्ण वर्ग असलेल्या संख्यांची वर्गमुळे नेहमी टिंबटिंब संख्या असते. आता पूर्णवर्ग संख्या म्हणजे काय ते आपण बघू. या पूर्णवर्ग म्हणजे ज्या संख्येचे आपल्याला वर्गमूळ काढता येते अशा संख्या त्यांना पूर्णवर्ग म्हणतो आपण. बघा, या संख्येचं वर्गमूळ आपल्याला जर काढायचं म्हटलं तर उत्तर आपलं 1 येणार. नंतर 4 या संख्येचं वर्गमूळ काढायचं म्हटलं तर उत्तर आपलं 2 येणार. बरोबर की नाही? म्हणजेच 1 आणि 4 ह्या पूर्णवर्ग संख्या आहेत. आता यांची जी वर्गमूळ आहेत म्हणजे उत्तर ही 1, 2 ही कोणती संख्या असते? तुम्ही जर का बारकाईने पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या लक्षात येतं की 1 गुणिला 1 म्हणजे उत्तर 1 असणार आहे. तसंच -1 गुणिला -1 याचं उत्तर सुद्धा 1 असणार आहे, म्हणजे +1 असणार आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की 1चं वर्गमूळ नुसतं 1 नसून -1 सुद्धा आहे. तसंच 4चं वर्गमूळ नुसतंच 2 नसून -2 सुद्धा आहे. त्याचप्रमाणे जर का आपण या ठिकाणी 25 संख्या घेतली आणि या 25 या संख्येचं वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला उत्तरं 2 मिळतील. एक 5 आणि दुसरं -5. -5 का? कारण -5 गुणिला -5 याचं उत्तर +25 येत आहे. म्हणजेच प्रत्येक पूर्णवर्ग असलेल्या संख्येची वर्गमूळ आपल्याला एक धनसंख्या मिळते आणि ऋणसंख्या मिळते. आणि धनसंख्या आणि ऋणसंख्या कुठे असतात? तर पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये असतात. आणि म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पूर्णांक संख्या.